सोलापूरचे ग्रामदैवता श्री रूपाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांच्या सुरक्षिततेसह सोयी सुविधांचा विचार करून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे प्रतिपादन परिमंडळ 1 चे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांनी केले। यासाठी रूपाभवानी मंदिर परिसरात पोलीस प्रशासन, मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक पवार कुटुंब, रूपाभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळ तसेच वहिवाटदार मसरे यांची संयुक्त बैठक घेण्यात आली। बैठकीत मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक संजय पवार यांनी नवरात्रोत्सव काळात भाविकांच्या सोयी व सुरक्षिततेवर भर द्यावा अशी सूचना केली। यावर उत्तर देताना एसीपी प्रताप पोमन यांनी पोलीस यंत्रणा सज्ज असून भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही अशी ग्वाही दिली। जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलानी यांनी देवस्थान मंडळाला सूचित केले की स्टॉल धारकांनी आपली वाहने मंदिर परिसरात आणू नयेत, जेणेकरून गर्दीत गोंधळ निर्माण होणार नाही। यंदाचा नवरात्रोत्सव शांततेत व सुव्यवस्थितपणे पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रताप पोमन यांनी माध्यमांना सांगितले। या बैठकीला रूपाभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळाचे अध्यक्ष मल्लीनाथ लातुरे, उपाध्यक्ष संताजी भोळे, श्रीशैल लातुरे, दिलीप पाटील, बाबूराव कोनाळी यांच्यासह मुख्य पुजारी प्रमोद पवार, राजू पवार, सचिन पवार, विराज पवार, स्वप्नील पवार तसेच वहिवाटदार मसरे परिवारातील सदस्य उपस्थित होते।